तर खूप वर्षांनी आमच्या कोकणात जायची संधी आली. म्हणजे अधूनमधून जाणं व्हायचं, पण असं निवांत राहायला मिळणं दुर्मिळ. तर तिथल्या छोट्या छोट्या गमती आजच्या फ्युजन क्रॉनिकल्समध्ये घेऊन आली. तर आमचा कोकणी माणूस एकदम गोड, एकदम फणसासारखा, स्वभावाने कडक पण बोलण्यात एकदम गोड. पण आमच्या घरचा चहा म्हटलात ना तर एकदम अगोड. त्याचं कारण म्हणजे आमच्या वाडीतील निदान एक घर सोडून एकाला डायबिटीसचा मिठा आजार. त्यामुळे जिकडे तिकडे एक तर बिनसाखरेचा चहा नाहीतर गुळाचा चहा. आता म्हणा डायबिटीसमध्ये गुळ चालतो का, तर आमच्याकडे चालतो. तुम्ही कितीही कांगावा केला की गुळ आणि साखर याच्या कॅलरी सेम असतात. गुळ कितीही ऑर्गॅनिक असला आणि अतिरिक्त खाल्लात तर त्याची शरीराला होणारी हानी पण साखरे इतकीच असते. की कोणी किती आम्हाला पटवून द्यायचं म्हटलं तरी आम्ही गुळाकडे ना एकदम धार्मिक श्रद्धेने पाहतो. गुळाचा एक स्पर्श म्हणजे प्रत्येक पदार्थाला देवत्व प्राप्त झाल्यासारखं असतं आमच्याकडे. त्यामुळे चहा, खीर, शिरा हे तर सोडाच, चक्क आलेपाकची वडी पण आमच्याकडे गुळाने बनते. उगाच नाही काही आमच्याकडे गुळवाले चहा फेमस झालेत. आणि आम्ही अभिमानाने सांगतो की गेले कित्येक वर्ष आम्ही बिनसाखरेचा चहा पितो. पण त्या पुचाट चहाला जरा टेस्ट यावी आणि ती गळ्याखाली उतरावी म्हणून नित्य नियमाने आम्ही खारी, टोस्ट, नाचणी, बाजरीची बिस्किटं मात्र खातो. आता त्या बिस्किटात नाचणी, बाजरी किती आणि प्रोसेस शुगर किती हा कळीचा मुद्दा होईल. कारण ज्या पाकिटावर ज्वारी, बाजरी असं इटुकलं पिटुकलं लिहिलं गेलं की ते आमच्या दृष्टीने देवत्वाकडे नेणार. त्यासाठी न्यूट्रिशन लेवल कशाला वाचायचं. पण एक आहे, आम्ही ब्रेडला मात्र हात लावत नाही. का काय विचारता, मैदा आहे ना त्यात, मैद्याने शुगर नाही का वाढत. पण आम्ही नित्य नियमाने वडापाव मात्र खातो. अहो तो एवढासा तर पाव जिभेला समजेपर्यंत पोटात विरघळून जातो. आणि चटणी एवढी झणझणीत की पुढच्या 2 प्रहरी आमचा सुपडा साफ. हाय काय नाही काय. फक्त वाईट काय माहितीये का, आमच्याकडे भात कितीही पिकत असला तरी डायबिटीस झाला की आम्हाला तो सोडावा लागतो. पण मग भाताच्या बदलात आम्ही संध्याकाळी ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकऱ्या चापतो. थापतो. मग 2 काय आणि 3 काय कितीही खाल्ल्या तरी त्या न्यूट्रिशियसच ना. तुम्ही कितीही सांगितलं की भात आणि भाकरीच्या कॅलरी सेम आहेत तरी आमचं ठाम मत आहे, नाचणी आणि भाकरी म्हणजे आमच्यासाठी देवत्व. सो नो कमेंट्स.